खरं तर मकर राशीच्या लोकांबद्दल असं बोललं जातं की हे लोक अशी का असतात. बघूया तर त्यांचं स्वरूप कसं असतं, रचना कशी असते. मकर राशीची लोक उंच असतात, पातळ असतात, संपूर्ण शरीर कडक असतं. मोठे डोळे, मोठी मान, वेगळं नाक आणि कान, पातळ चेहरा, तिरके खांदे, स्नायू नसलेले लांब दात आणि लांब खालचे ओठ, पातळ शरीर, लालसर तपकिरी रंग, पातळ कंबर, काळे आणि उग्र केस, पातळ आणि लांब हात आणि पाय, कमकुवत खालचे अंग. पण या व्यक्तींची सकारात्मक वैशिष्ट्ये अत्यंत छान आहेत. पूर्णपणे व्यावहारिक असतात. जीवनातील अडचणींबद्दल उदासीन, प्रबळ इच्छाशक्ती असलेली असतात. मकर राशीची लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी, दृढनिश्चयी, उत्तम संयोजनकला, विश्वासार्ह, सावध, हुशार, शिस्तप्रिय, सहनशील असतात. मकर राशीची लोक उद्यमशील, मेहनती, दूरदृष्टी, दिलेला सल्ला स्वीकारणारी, खंबीर, बोलके, व्यावहारिक, आउटगोईंग, सावधपणे उभे राहण्याची चांगली ताकद आहे. दयाळूपणा दाखवतात, उदारमतवादी असतात, चैतन्यपूर्ण, परिस्थितीशी तडजोड करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये असतं. ही लोकं फार दयाळू असतात, औदार्य आणि मानवतेचा ते आदर करतात. यांच्यामध्ये काही नकारात्मक गुणधर्मसुद्धा असतात. थंडीबद्दल अतिसंवेदनशील, प्रतिशोधी, धूर्त, क्रूर, उत्साही, निर्लज्ज, धार्मिक ढोंगी, निर्लज्ज, कठोर, थंड, क्रूर, निराशावादी, अवास्तव मागणी करणारे, अवास्तव परंपरावादी, कंजूष, विरघळणारे, दिखाऊपणा दाखवणारे, थोडेसे आळशी, स्वभावानं वातानुकूलित रोग, गर्विष्ठ, खूप दोष देणारे विचार असतात. अशी प्रवीणता असलेली व्यक्ती कधीच समाधानी नसते. या राशीची वैशिष्ट्य फार महत्त्वाची आहेत. या राशीचं तत्त्व पृथ्वीचं आहे. 4 अर्धफलदायी, पृष्ठ वाढणे, दक्षिण, जलचर, स्त्री नकारात्मक असतात. पहिला अर्धा भाग चतुष्पाद आहे, उरलेला अर्धा जलचर आहे. रात्री बली, मध्य आरोह, उत्तरायण, वयुजनित. व्यापारी वर्ग हा या राशीचा एक महत्त्वाचा वर्ग आहे. या राशीकडं सूडबुद्धीचं चिन्ह आहे, एक तीक्ष्ण चिन्ह, एक लंगडी चिन्ह, त्यागाची रक्कम आहे. या व्यक्तींना साधारणतः कुष्ठरोग, पांढरा कुष्ठ, दातदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, गुडघ्याला दुखापत, हाडांचे रोग, इसब, मानसिक नैराश्य, आम्लपित्त, सायटिका, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, सायनस अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. आणि ही लोकं करिअरच्या बाबतीत म्हणाल तर शक्तिशाली लोक, ज्या मोठ्या अधिकाराची पदं आहेत आणि कुख्यात आहेत. रसायन, जलचर, समुद्री उत्पादनं, बंदरं, नौका, उद्यानं, उपकरणं, नियोजन, प्रशासन, वास्तुविशारद, इमारती बांधकाम, उत्पादक, गैरलष्करी सरकारी नोकर, दंतवैद्य, अभियंता, शेतकरी, शास्त्रज्ञ, सर्वेक्षक किंवा बँका, कुटीर उद्योग, सामान्य माणसांचं कार्य, जबाबदारीची कार्यकारी पदं, सखोल चिंतन आदी मोठमोठ्या पदांवरती मकर राशीची लोकं असतात. ही लोकं कशी असतात? आश्चर्यकारक स्मरणशक्ती असणारी असतात आणि अनेक गोष्टींमध्ये रस घेतात. सामाजिक बाबतीत ही लोकं थोडी भित्री असतात आणि उपहासाच्या भीतीनं ते नेहमी चिंतेत असतात. विवेक, समज आणि दृढनिश्चय हे मकर राशीच्या लोकांचे मूलभूत घटक आहेत. मकर राशीच्या लोकांसाठी कदाचित सूर्य प्रहार करत नाही, परंतु त्रास आणि त्रास देतो. मकर राशीसाठी धनयोग 9व्या घरात राहू, शुक्र, मंगळ आणि शनी असेल तर असतो. चंद्र, बुध आणि शुक्र यांचा कोणताही शुभ संयोग यांना खूप धनलाभ देतो. तर ही आहेत मकर राशीची वैशिष्ट्य. मकर राशीची लोकं अशी का असतात, ती धूर्त का असतात, हे तुम्ही आता जाणलंच आहे.